श्री ज्ञानदेव महाराज हरिराम भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराज की जय। महाराज बघा गडबड अशी झाली आता या ठिकाणी पहिल्यांदाच येण्याचा योग आला, परंतु आमच्याकडे हा हार शेवटी विठोबा रखमाई जेव्हा होईल तेव्हा घालतात, म्हणून मला असं वाटलं की आता लगेचच कस काय, बरोबर ना? असो आपण चिंतनाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। बघा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन करिता घेतलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु विश्ववंदनीय देऊचे सुप्रसिद्ध साधू आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे ते म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराया आणि याच जगद्गुरु तुकोबरायांचा 5 चरणांचा संतपर प्रकरणातला गोडा असा अभंग सेवेकरता निवडला। विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ओम नमो ज्याद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझ गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी पंढरीच्या देवराया। पंढरीच्या
रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, सर्वे पे सुखे नासंतु सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु माता दुःखमा प्रिया, वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळ विठाला विठाला बघा प्रस्तुत चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर महिला मंडळ पुरुष मंडळ तुम्हा सर्वांना माझं 3 गोष्टी सांगणं उचित ठरेल. आता बघा आपल्याकडे वेळ कमी आहे, यथामती यथावकाश आपल्याला संपूर्ण अभंगाचं चिंतन त्या ठिकाणी बघायचं आहे. परंतु चिंतन करण्या अगोदर 3 गोष्टी मी प्रत्येकाला सांगणार आहे. परंतु त्याआधी मला सांगा, माझी भाषा तुम्हाला कळते का? कळते का? कळते ना? तर बघा सर्वात महत्वाची पहिली गोष्ट सांगणार आहे. ज्या वेळेस कीर्तन चालू होईल, कीर्तनामध्ये आपण बोलायचं नाही आणि शेजारच्याला बोलू द्यायचं. महिला मंडळ शेजारच्याला बोलू द्यायचं नाही. आज आपलंच राज्य आहे, घाबरायचं. 50% आरक्षण कुणालाही पुरुष मंडळ आम्हाला आहे, बरोबर झाली का पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट म्हणजे कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये आपण उठायचं नाही आणि शेजारच्याला उठू द्यायचं नाही, बरोबर. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कीर्तन चालू असताना आपण झोपायचं नाही आणि शेजारच्याला झोपू द्यायचं. खास करून चष्म्यावाल्यांकडे जास्त लक्ष ठेवा, कारण चष्म्याच्या आतून कधी डोळे झाकतील सांगता येते का? नाही. असो, विनोदाचा भाग तुम्ही सोडून द्या, परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की आपण या सभा मंडपामध्ये बसलेले आहोत आणि आपल्या कानावरती काहीतरी भगवंताचे नाम चिंतन पडत आहे. परंतु त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगते, हे नाम चिंतन इतकं सोपं नाही महिला मंडळ. या नाम चिंतनामध्ये बसल्यावरती माणसाने जर बडबड केली, माणसाने जर या नाम चिंतनामध्ये विक्षेप आणला, तर संत महात्मे म्हणतात कीर्तनामध्ये बसून बडबड केली, कीर्तनाला विक्षेप आणला, तर तुम्हाला लगेच पुढचा जन्म बेडूका होऊन येईल जन्म, बेडूका होऊन येईल जन्म, बेडूका होऊन येईल जन्म, बेडूका होऊन येईल जन्म. कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी. बेडूका होऊन येईल जन्म, बेडूका होऊन येईल जन्म, बेडूका होऊन येईल जन्म, बेडूका होऊन येईल जन्म. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्म. बघा पुढच्या जन्मामध्ये आपल्याला बेडकाचा जन्म जर नको असेल तर या सभा मंडपामध्ये बडबड करायची. आजच्या दिवसापुरतं सांगत, इथून पुढचे कोणतेही कीर्तन तुम्ही ऐका, परंतु कीर्तनामध्ये कधीच बडबड करायची नाही. परंतु बघा अजून चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की बघा पवित्र नाम पवित्र आपल्या या रातंजन गावामध्ये चालू असलेला 3 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आणि या 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज सप्ताहाचा कितवा दिवस आहे? 2रा दिवस आहे, बरोबर. आणि आज आपल्या सप्ताहाचा 2रा दिवस. परंतु बघा श्री काळ भैरवनाथ व व्यंकटेश यांच्या कृपा आशीर्वादाने आज आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि आपल्या सप्ताहाचा 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसाचा कीर्तन पुष्प आणि 2ऱ्या दिवशी तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन मला जर ज्यांच्यामुळे झालेलं असेल तर ते आमचे रमेश भाऊ देशमुख भाऊनी फक्त प्रथमच युट्यूबला कार्यक्रम ऐकला आणि लगेच त्या ठिकाणी आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. नवे तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन मला झालेलं आहे, म्हणून आमच्या रमेश भाऊच्या चरणावरती एकदा साष्टांग प्रणिपात करते.
असो आणि बघा कार्यक्रमाचं इतकं भव्य आणि दिव्य नियोजन या ठिकाणी आहे, करावे तितके कौतुक सगळ्यांचंच या ठिकाणी कमी आहे. परंतु बघा कार्यक्रमाकरता सुंदर असे गोड गुणीजन गायक मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आणि बघा त्यामध्ये जर सांगायचं झालं तर आमचे हरिभक्त परायण सुनील महाराज, त्यांच्या शेजारी बाप्पा महाराज, बाप्पा गायकवाड आणि या माईक वरती उभे असलेले सोमेश्वर महाराज. आणि या ठिकाणी आमची दिदी सुद्धा त्या ठिकाणी माईक वरती उभी होती, तिने सुद्धा चांगल्या प्रकारे गायन त्या ठिकाणी केलं. आणि यामध्ये बघा सर्वांचीच नावं घेणं या ठिकाणी वेळ नाही, परंतु बरीच गायक मंडळी या ठिकाणी आहेत, प्रत्येकाला गायन येतं, वादन सुद्धा त्या ठिकाणी येत आहे. मागे उभे असलेले सर्वच भजनी मंडळ, संपूर्ण रातांजन भजनी मंडळाच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात, नवे नवे बाहेर गावावरून आलेले भजनी मंडळ असतील सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करणार आहे. आणि बघा कार्यक्रमाकरता ज्यांची सर्वात सुंदर गोड सेवा मला 2 तास मिळणार आहे ते म्हणजे आपले महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य हरिभक्त परायण जाबवंत महाराज, त्यांच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करते. आणि बघा महाराजांचं वातावरण सुद्धा इतकं तयार आहे म्हणून महाराजांकरता एकदा सुंदर जोरदार टाळी वाजवा बघा. आणि त्यांच्याकरता फक्त एकच वाक्य बोलून जाणार आहे महिला मंडळ, कारण जर मृदुंगाचार्य जर चांगला असेल तर कीर्तनकाराला काहीच टेन्शन राहत नाही, बरोबर आहे ना. परंतु त्यांच्याकरता एक सुंदर गोड वाक्य सांगते बघा. महिला मंडळ वारकरी संप्रदायात येणं ही वाढ वडिलांची पुण्याई असावी लागते, कारण वारकरी संप्रदायामध्ये येणं ही सुद्धा एवढं शक्य नाही. जाता जाता सांगते बघा, आजही आळंदीला 20-30 वर्षापासून मुलं शिक्षण घेत आहेत, त्यातली काही मुलं महाराष्ट्रातील नामवंत झाली, परंतु काही मुलं आजही त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. म्हणजे परमार्थ हा असा आहे की हा प्रत्येकाला सहजासहजी उपलब्ध होत नाही, याकरता मात्र आपल्या आई वडिलांची पुण्याई असावी लागते. म्हणून आमच्या महाराजांकरता सांगते बघा, या निर्जीव हाताने या सजीव हाताने हे निर्जीव कातड वाजवणे इतकं सोपं नाही, आणि सजीव हाताने निर्जीव कातड वाजवून त्या कातड्यावरती तुम्हाला आम्हाला डोलवणंही त्याच्याहून सोपं नाही. म्हणून महाराजांचं मला मृदुंग वादन त्या ठिकाणी फार आवडलेलं आहे. असो कार्यक्रमाकरता मानवी तितके सर्वांचेच आभार त्या ठिकाणी कमी आहे, परंतु राहिलेले बघा इकडे टाळ घेऊन उभे असलेले, या साईडला उभे असलेले आमचं बाल गोपाळ भजनी मंडळ असेल. शेवटी कीर्तनाच्या शेवटी तर सांगणारच आहे महिला मंडळ, परंतु तुम्हाला एक गोड वाक्य सांगते बघा. आज कलियुगामध्ये जर कशाची स्थिती जर बघायला गेलो तर आज कलियुगामध्ये मुलांना त्या ठिकाणी वळण सुद्धा राहिलेलं नाही. माफी मागून तुमची बोलणार आहे, परंतु संस्कार जर करायचे असतील ना तर या वयामध्ये असे संस्कार मात्र आपल्या मुलाबाळांवरती केले पाहिजे. धन्य माता पिता तयाची बघा, संत महात्मे धन्यता देतात. मुलं वाईट वळणाला जाऊ द्या, नाव खराब कुणाचं होतं? आई वडिलांचं होतं, बरोबर. मुलं कितीही मोठे होऊ द्या, नाव मोठं कुणाचं होतं? आई वडिलांचं होतं, बरोबर. म्हणजे आपल्या मुलाबाळांवरती संस्कार कसे करायचे हे कुणाच्या हातामध्ये असतं? आई वडिलांच्या हातामध्ये असतं. या मुलांकरता सुद्धा एक गोड वाक्य बोलते बघा. ही बाल गोपाळ भजनी मंडळ आहे ना, या भजनी मंडळातला एकही मुलगा नका तुम्ही महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य होऊ देऊ, नका तुम्ही महाराष्ट्रातला मोठा गायक होऊ देऊ, परंतु या मुलाबाळांवरती संस्कार मात्र असे होणार आहे का शेवटपर्यंत आईला आई आणि बापाला बाप म्हटल्याशिवाय मात्र राहणार नाही. असो आमच्या बाल गोपाळ भजनी मंडळाच्या चरणावरती सुद्धा साष्टांग प्रणिपात. सांगायचं फक्त एवढंच आहे, माझ्या समोर बसलेली ही आध्यात्मिक शास्त्राची माझ्यापेक्षा वयानेही मोठी आहेत आणि ज्ञानानेही मोठी आहेत. तुमच्या सुद्धा सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करते. असो आमचे शूटिंगवाले दादा सुद्धा 2 तास कीर्तनाचं शूटिंग करणार आहे, असो त्यांच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करते. कार्यक्रमाकरता श्रोतू वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात. तुम्हा सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात. आणि शेवटची गोष्ट म्हणजे बघा, या सिंथ वादनावरती किंवा ऑर्गन वरती जे बसलेले आहेत त्यांचं नाव कधी मी कीर्तनात घेत, आमच्या भागात मी घेत, कारण तिथे सांगायचीच गरज येत नाही. आता या भागामध्ये नवीन आहे म्हणून सांगते. ऑर्गन वरती बसलेले ते माझे पती परमेश्वर हरिभक्त परायण विनोद महाराज शिंदे. आज त्यांची साथ आहे म्हणून आज या ठिकाणी उभी आहे, म्हणून त्यांच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करते. आणि कार्यक्रमाकरता बघा अजून एक
सांगते बघा आमच्या सिस्टीम करता कार्यक्रमाकरता कीर्तनकाराला 1000-2000 रुपये कमी द्या, परंतु सिस्टीम मात्र कशी लावा, चांगली लावा. आणि इतकी उत्कृष्ट सिस्टीम आपल्या सप्ताह करता लाभलेली आहे, म्हणून आमच्या सिस्टीम करता सुद्धा एकदा जोरदार बघा. सिस्टीम कितीही चांगली राहू द्या, जर ऑपरेटरच व्यवस्थित नसला तर लागेल का हो, नाही. म्हणतात ना साऊंड सिस्टीम इज बेस्ट बट ऑपरेट इज व्हेरी बेस्ट. इतकी सुंदर साऊंड सिस्टीम आपल्याकरता लाभलेली आहे, इतकं भव्य दिव्य नियोजन आहे. असो आपल्याकडे वेळ कमी आहे, सर्वांच्याच चरणावरती एकदा साष्टांग प्रणिपात करणार आहे. आणि अजून बघा हे मागे उभे कोण आहे, दोन्ही सगळ्यांचंच नाव घेतलं. आणि यांचं कोण आहे, चौपदारांचं काम काय असतो, चोपाचा पी करणं, बरोबर आहे. तशी वेळ मात्र कुणाला येऊ देऊ नका. असो त्यांच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात. सर्वांचेच आभार मानून चिंतनाला सुरुवात. निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे चरणी. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांचे चरणी, शरण निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी. बघा प्रस्तुत अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया एका संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या ठिकाणी बघा आता मला सांगा अभंग कुणाचा आहे, जगद्गुरु तुकोबरायांचा, बरोबर. मग जगद्गुरु तुकोबराया कोण होते, संत होते. परंतु जगद्गुरु तुकोबराया स्वतः संत असून दुसऱ्या संत महात्म्यांचं वर्णन करतात. मग तुम्ही म्हणशाल ताई संतांनी जर संतांचं वर्णन जर स्वतःच केलं मग आम्ही आमचं वर्णन का करू नये. तर बघा या अभंगामध्ये विरोधाभास असा आहे की जगद्गुरु तुकोबराया स्वतः संत होते आणि दुसऱ्या संतांचं वर्णन या अभंगामध्ये करतात. परंतु जगद्गुरु तुकोबरायांना संत ही पदवी कुणी दिलेली आहे, आपण दिलेली आहे. संतांनी कधीच त्यांना संत म्हणून सुद्धा घेतलं नाही. उलट संत महात्मे म्हणायचे लाज वाटे मना तुझा मनविता दास. उलट संत महात्मे म्हणायचे की देवा अरे आम्ही तुझी रात्रंदिवस सेवा करतो, आम्ही तुझी रात्रंदिवस भक्ती करतो, याचं आम्हाला नवल नाही. परंतु लोकांनी काय केलं, आम्ही तुझं नामचिंतन केलं म्हणून लोकांनी आम्हाला संत ही पदवी दिली. आणि नवे नवे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा काय करतात तर या अभंगामध्ये आळंदीचे ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि वर्णन करता करता पुढे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की अरे संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला पण तरी सुद्धा अजून संतांचं वर्णन करणं मात्र शक्य झालं नाही. परंतु तुमची इच्छाच असेल तर संतांचं वर्णन मात्र पूर्ण अंशाने होऊ शकत नाही. परंतु संतांचं वर्णन मात्र अल्प अंशाने करण्याचा मी माझ्या दुबळ्या वाणीने प्रयत्न करणार आहे. नवे नवे संतांचं वर्णन माझ्या दुबळ्या वाणीने होणार नाही परंतु त्यांच्या पायी मी नतमस्तकच होणार आहे. आणि तुमची सर्वांची जर इच्छा असेल तर संतांचं वर्णन मी करण्याचा प्रयत्न करतो. मग जगद्गुरु तुकोबरायांनी साधकांच्या नियमानुसार मात्र संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. आणि वर्णन करता करता संतांची तुलना जगद्गुरु तुकोबरायांनी एका परिसाबरोबर केली. आणि परिसाबरोबर केल्यानंतर पुढे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की रे तुमची सर्वांची जी इच्छा असेल की मी संतांचं वर्णन करावं मग मी पूर्ण अंशाने करत नाही परंतु अल्प अंशाने करण्याचा प्रयत्न करतो. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी संतांची तुलना परिसाबरोबर केली. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की रे संत महात्मे मात्र या पृथ्वीवरती जगाचं कल्याण करण्याकरता आलेले आहेत. आणि संत महात्मे तुम्हाला काहीच सांगत नाही, तुम्ही संसार करू नका, तुम्ही प्रपंच करू नका असं मात्र आम्ही सांगत नाही. आम्ही तुम्हाला हात जोडून फक्त एकच सांगत आहोत, आम्ही ज्या ठिकाणी भगवंताच्या
देवाच्या चरणाजवळ जागा मिळवली ना, तसं तुम्हाला सुद्धा मिळवायची असेल, तुमच्या सुद्धा जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल, तर आम्ही वारंवार तुम्हाला फक्त एकच सांगत आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. तुम्ही काहीच करू नका, कारण आपलं जे काही चालू आहे ना महिला मंडळ, हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये तुमचा आमचा उद्धार जर होणार असेल तर ते फक्त भगवंताच्या नामचिंतनाने होणार आहे. आणि तुमचा आमचा शेवट सुद्धा जर चांगला करून घ्यायचं असेल तर फक्त आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण भगवंताच्या नामाला सुद्धा फार ताकद आहे. आपल्याला कालच्या कीर्तनामध्ये तर कळालंच असेल, परंतु या ठिकाणी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय सांगतात की अरे जगाचं कल्याण करण्याकरता संत महात्मे या पृथ्वीवरती आलेले आहेत. नवे नवे मात्र संत इतके मोठे आहेत, इतके मोठे आहेत की देवापेक्षा सुद्धा संत मोठे आहेत. नवे नवे मोठ्याच जाऊ द्या, परंतु देव आणि संत सुद्धा वेगळे नाही. म्हणून संतांचं वर्णन आजपर्यंत बऱ्याच जणांनी केलं, तरी सुद्धा मात्र संतांचं वर्णन शक्य झालं का? नाही. कारण संत महात्मे म्हणतात की अरे जीवन जगत असताना माणसाने काही काही गोष्टी कधीच करू नये. आता न करणाऱ्या गोष्टी म्हणजे नेमकी कोणत्या? तर दारू पिणे, जुगार खेळणे, गुटखा खाणे, परस्त्री गमन, या गोष्टी माणसाने जीवनात कधीच करायच्या नाही. परंतु याच्याही उलट संत महात्मे सांगतात की अरे जन्माला आल्यानंतर काही काही गोष्टी अशा आहे की त्या केल्याशिवाय माणसाने कधीच राहायचं नाही. मग त्या करायच्या म्हणजे गोष्टी कोणत्या? तीर्थयात्रा असेल, अन्नदान असेल, समाज सेवा असतील, या गोष्टी मात्र माणसाने जीवनात केल्याच पाहिजे. आणि या गोष्टीने बरोबर एक गोष्ट अशी आहे का ती माणसाने सतत सतत आणि सतत केली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे नेमकी कोणती? सदा नाम घोष करो हरी कथा, सदा नाम घोष करो हरी कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरी कथा, सदा नाम घोष करो हरी कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, समाधान, तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता समाधान, समाधान, तेने सदा चित्ता सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. संत महात्मे म्हणतात की अरे तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल, सुख जर पाहिजे असेल, तर त्याकरता आमच्या भगवान परमात्म्यावरती विश्वास ठेवा. नवे नवे भगवंताचं नामचिंतन करा. महिला मंडळ मी काय सांगते पटतंय का? पडतंय ना? आता विषय आला म्हणून सांगते बरं का. तुमच्या सोलापूर जिल्ह्याचं नवे नवे बार्शी तालुक्याचं काही माहित नाही, परंतु आमच्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांचं सांगते. सगळंच नाही बरं का, क्वचितच काही काही लोकांचं सांगते. बघा, जोपर्यंत या सभा मंडपामध्ये कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, जोपर्यंत कीर्तनकार सांगतात की अरे चांगले कर्म करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, तेच तुमच्या सोबत येणार आहे, असं जर एखाद्या कीर्तनकाराने प्रवचनकाराने जर सांगितलं ना, तर आमच्याकडची लोक काय करतात, जोपर्यंत या सभा मंडपामध्ये बसलेला असतात ना, तोपर्यंत खालून माना डोलवतात आणि म्हणतात की खरंय खरंय कीर्तनकार महाराज जे सांगतात ना ते खरंय खरंय. आणि एकदा का हा सभा मंडप सोडला, घरचा रस्ता धरला की लगेच म्हणतात की अरे सांगायचा धंदा आहे त्यांचा. काय म्हणतात, इकडं आहे का असं काही कीर्तन बंद करायला? टेन्शन घेऊ नका, कारण एवढ्या लांबून बंद करण्याकरता आलेले नाही. विठाल विठाल
म्हणतात की अरे आम्ही या जगामध्ये तुमचं कल्याण करण्याकरता आलेले आहोत आणि एवढंही करून जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर तुमचा भोग तुम्हालाच भोगावा लागणार आहे. म्हणून आम्ही कितीही सांगितलं तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, परंतु तुम्ही विठ्ठल विठ्ठल जर म्हटले नाही तर तुमचं कर्म तुमच्याच वाट्याला येणार आहे आणि तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल म्हटला तर तुमच्याच जीवनाचा उद्धार त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. परंतु आम्ही कितीही सांगितलं की बाबा रे, जोपर्यंत कीर्तन चालू आहे कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस काय करायचं आहे, हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामचिंतन करायचं. आम्ही कितीही सांगितलं तरी सुद्धा मात्र तुम्ही करत खुशाल नाही म्हणताय. बघा आपण मात्र नामचिंतन केलं पाहिजे. बघा आठवलं म्हणून सुंदर एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक म्हातारे आजोबा आणि म्हातारे आजोबा असे होते की त्यांची जायची वेळ आली तरी सुद्धा मात्र त्यांनी कधीच देवाला मानलं नाही, देवाचं नाव सुद्धा कधीच घेतलं नाही. उलट त्यांच्या पोटची संतती इतकी हुशार निघाली, इतकी आध्यात्मिक निघाली का बाबाच्या पोटच्या संततीने म्हणजे त्यांच्या मुलाबाळांनी आषाढी कार्तिकीची पंढरपूरची वारी मात्र कधीच त्या ठिकाणी चुकवली नाही. आणि एक दिवस योगायोगाने असा प्रसंग आला, आषाढी कार्तिकीची वारी आली आणि इकडे मात्र बाबांची तब्येत बिघडली. बिघडल्याबरोबर त्या मुलांनी सांगितलं की बाबा आम्ही आता आषाढी कार्तिकीच्या वारीला जाणार आहे, आता तुमची तब्येत बिघडली आहे, आम्हाला वारी करून येईपर्यंत फक्त तुम्ही भगवंताचा धावा करा की जेणेकरून भगवंत तुम्हाला याच जागी सुखरूप ठेवल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस बाबा म्हणतात की पोरांनो, अरे जन्माला आलो, खून केले, अन्याय केले, अत्याचार केले, खोटं बोललो, देवाला कधी मानलंही नाही आणि देवाचं कधी नावही घेतलं नाही. तुम्ही माझ्या पुढे डोकं जरी फोडलं ना तरी सुद्धा मात्र मी देवाचं नाव घेणार नाही. मुलांनी म्हटले ठीक आहे, तुम्हाला जर देवाचं नामचिंतन करायचं नसेल ना करू नका, मात्र आम्ही आमच्या वारीला बिनधास्त निघून त्या ठिकाणी जाणार आहे. आता इकडे मात्र मुलं आषाढी कार्तिकीच्या वारीला निघून गेली. निघून गेल्याबरोबर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एका महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये महाराज सांगत होते की बाबांनो, जी लोक जन्माला येतात, देवाला मानत नाही, देवाचं नाव घेत नाही, अशी लोक मात्र नरकात गेल्याशिवाय राहत नाही. हे वाक्य त्या मुलांच्या कानावरती आलं, वाक्य कानपाठ केलं आणि मुलं लगेच घरी निघाले. निघाल्याबरोबर घरी आले आणि बाबाला म्हणतात की बाबा आम्ही एका महाराजांच्या कीर्तनामध्ये असं ऐकलं का जी लोक जन्माला येतात, देवाला मानत नाही, देवाचं नावही घेत नाही, अशी लोक मात्र नरकात गेल्याशिवाय राहत नाही. बाबा शेवटच्या श्वासाला तरी तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. तरी सुद्धा बाबा ऐकायला तयार नव्हते. परंतु तुम्हाला सुद्धा सांगून जाणार आहे महिला मंडळ की संत महात्मे म्हणतात तुम्हाला परमार्थ करायचं असेल तर बाल वयात केलं पाहिजे असंही काही नाही, तरुणपणात केलं पाहिजे असंही काही नाही, म्हातारपणातच केलं पाहिजे असंही काही नाही. तुम्ही भगवंताचं नामचिंतन फक्त शेवटच्या श्वासाला जरी केलं ना तरी सुद्धा आमच्या भगवंताला ते प्रिय आहे. कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मागे झाले ते पाहू नका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका. मागे झाले ते पाहू नका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका. संत महात्मे म्हणतात की अरे मागे काय घडलंय याचा विचार तुम्ही करू नका, तुम्हाला पुढचं आयुष्य कसं जगायचं आहे याचा विचार माणसाने केला पाहिजे. परंतु इतकंही सांगून ते बाबा ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी ते मुलं इतके हुशार होते, या मुलांनी एक युक्ती सुचवली. युक्ती अशी सुचवली की अरे आता काय करायचं, ज्या वेळेस बाबांचं रात्रीचं जेवण होईल, बाबा झोपी जातील, झोपी गेले का आपण बरोबर मध्यरात्रीचे 2 वाजता बाबांच्या खोलीत जायचं. आता म्हातारे झाले होते म्हणून बाबांची झोपायची जागा होती धान्यांच्या खोलीमध्ये. मग एवढंही करून मुलं म्हणतात की अरे बाबांचं जेवण झालं, मध्यरात्रीचे 2 वाजता बाबांच्या खोलीमध्ये जायचं, खोलीत गेल्याबरोबर धान्यांची पोते फोडून द्यायची
आजी धान्य खाली पडायला लावून द्यायचं आणि धान्य जर खाली पडलं की टपटप असा आवाज येईल. आवाजाने बाबाला जाग येईल. बाबा उठतील आणि लगेच आपल्याला आवाज देतील आणि काय म्हणतील, पोरांनो पोत फुटलं पोत. शिवा म्हणतील की नाही आजी. आता शिवा म्हटल्याबरोबर कोणत्या देवाचं नामचिंतन होईल, भगवान महादेवाचं शंकराचं. बरोबर. मग अशी युक्ती मुलांनी सुचवली. युक्ती ठरवल्याप्रमाणे बरोबर बाबांचं जेवण झालं. मध्यरात्रीचे 2 वाजले. मुलं बाबांच्या खोलीत गेली, धान्यांची पोते फोडून दिली, धान्य खाली टपटप आवाजामध्ये पाडायला लावून दिलं. टपटप आवाजाने बाबाला जाग आली. बाबाला उठता येत नव्हतं, बाबा कसे बसे उठले. बाबाला बसता येत नव्हतं, बाबा कसे बसले. आणि बाबाला बोलता येत नव्हतं, बाबा कसे बसे बोलले. आणि काय म्हणाले, पोरांनो पोत फुटलं, पोत्याला टाचा मारा. पण म्हातारा शिवा म्हटलं का हो, म्हणजे आपलं कसं आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जातच नाही. बरोबर. या उलट आमचे संत महात्मे म्हणतात की अरे आम्ही तुमचं कल्याण करण्याकरता आलेलो आहोत. आम्ही तुम्हाला म्हणत नाही की अरे तुम्ही संसार सोडा, त्या देवाच्या पाठीमागे लागा, असं कदाचित आम्ही तुम्हाला म्हणत नाही. आम्ही फक्त तुम्हाला वारंवार एकच सांगतो की अरे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आणि या ठिकाणी जीवन जगत असताना तुम्हाला आम्हाला संत महात्मे कितीही वेळा भेटले तरी सुद्धा मात्र तुम्ही आम्ही संत महात्म्याने ओळखू शकतो का हो, नाही. कारण संत इतके मोठे आहे, इतके मोठे आहे की देवापेक्षाही मोठे आहे. नवे नवे देव आणि संत वेगळे नाही, वेगळे नाहीच नाही, परंतु दिसायला सुद्धा कसे आहे, सारखे. साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, कलियुगी. बघा, कलियुगात जर बघायचं असेल तर संत इतके मोठे आहे की देव आणि संत. विठाला 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 येतोय का शेवटपर्यंत आवाज? कीर्तन होऊन गेलं. महिला मंडळ तुम्हाला ऐकू आलं का? मागच्या महिला ऐकू आलं का? संपवायचं ना आता. आपल्याला लाईट गेली पाहिजे हेच लागतं. बरोबर आहे ना? लाईट गेली का तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, लगेच सुरू होऊन जातं. बरोबर. आता त्याच जाऊ द्या. सांगा मी काय सांगत होते. आहे का कीर्तन? मला वाटलंच होतं, म्हटलं आमच्याकडचीच लोक असं म्हणतात काय, घर मातीच्या चुले. बरोबर. कुठं होतो आपण महिला मंडळ? सांगा लवकर, मीच विसरून गेले. कुठं होतो? संत महात्मे. बरोबर. असो. बघा, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबांनो, संत हे कलियुगामध्ये खूप थोर आहेत. संत महात्मे इतके थोर आहे, नवे नवे तर संत महात्मे वेगळे नाही, देवही वेगळे नाही, आणि नवे नवे हे दोन्ही दिसायला सुद्धा सारखे. देवते सोत, देवते सोत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या
प्रतिमा बघा, संत महात्मे आणि देव भगवान परमात्मा दोघेही दिसायला सारखे आहेत, परंतु या कलियुगामध्ये संत कुणाला म्हणायचं? सन्मार्गवतीना संत हा तद्रूपेण विद्या विनय हृदये सैव वर्तत इति संत हा. संत कुणाला म्हणायचं? सन्मार्गाने वर्तन करणारे, विद्या व विनयामध्ये परिपक्व दशा गाठलेले त्यांना संत महात्मे म्हणायचं आहे. आणि या संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न बऱ्याच वाचाळांनी केला, बऱ्याच पंडितांनी केला, बऱ्याच शाब्दिकांनी केला, तरी सुद्धा मात्र आजपर्यंत संतांचा महिमा वर्णन करण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी करून सुद्धा संतांचा महिमा वर्णन कुणाच्यानीच शक्य झाला नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. संतांचा महिमा वर्णन करणं तुमचं आमचं शाब्दिकांचं कुणाचंच काम नाही. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय सांगतात की अरे संत हे पूर्ण अंशाने नाही, परंतु अल्प अंशाने त्यांचा महिमा वर्णन करण्याचा मी छोटासा अल्पसा प्रयत्न करतो. आणि माझ्याच जीवनातला प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. तो प्रसंग म्हणजे काय तर जगद्गुरु तुकोबरायांना लोहगाव म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या मामाचं गाव होतं. आणि लोहगावी म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या मामाच्या गावी जगद्गुरु तुकोबरायांना कीर्तना करता आमंत्रित केलं. आणि नवे नवे लोहगाव म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या मामाचं गाव तर होतच होतं, परंतु त्यांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी म्हणजे शिवबा कासार हे त्याचं सुद्धा गाव होतं. मग ज्या वेळेस शिवबा कासारांनी जगद्गुरु तुकोबरायांना कीर्तना करता आमंत्रित केलं, तो दिवस होता कार्तिक वद्य एकादशीचा. आणि ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबराया लोह गावामध्ये कीर्तन करण्याकरता आले, कीर्तन झालं आणि द्वादशीचे पारणे पेरले. पारणे फेरल्याबरोबर जगद्गुरु तुकोबरायांच्या मनामध्ये विचार आला की अरे आज वद्य त्रयोदशी आहे, श्रीमंत माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा आज संजीवन समाधी सोहळा आहे. काहीही झालं तरी त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता मात्र आपण गेलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं, आपल्या 14 टाळकऱ्यांना सवनगड्यांना सोबत घेतलं आणि थेट आळंदीला प्रस्थान झाले. प्रस्थान झाल्याबरोबर माझ्या माऊलींच्या समाधीच्या पुढं हैबत बाबांच्या समाधीला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी लोटांगण घातलं. लोटांगण हैबत बाबांच्या समाधीला घातलं. पुढं माऊलींच्या समाधीवर जाऊन डोकं टेकवलं आणि डोकं टेकून 1 तास झाला, 2 तास झाला. माझे जगद्गुरु तुकोबराय डोकंच मात्र वर काढत नव्हते. 14 टाळकरी मात्र त्यांच्या बाजूने उभे होते. आणि ज्या वेळेस बघा जगद्गुरु तुकोबराय आळंदीला आले आणि आळंदीमध्ये अशी घटना पसरली की अरे रामेश्वर भट्टांच्या आज्ञेनुसार माझ्या तुकोबरायांचे अभंग इंद्रायणीमध्ये बुडवले गेले. 13 दिवस झाले कोरडेची कोरटे अभंग वरती आले. हे माझ्या पांडुरंग परमात्म्याची लीला आहे. आणि या ठिकाणी ज्यांचे अभंग पांडुरंग परमात्म्याने 13 दिवस इंद्रायणीमध्ये धरून ठेवलेले होते, असे महाराज जर आळंदीमध्ये आलेले आहे तर त्यांचं दर्शन घेण्याकरता मात्र गेलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचं दर्शन घेण्याकरता संपूर्ण आळंदी गाव मात्र आमच्या माऊलींच्या समाधी जवळ आलं. आल्याबरोबर जगद्गुरु तुकोबरायांनी समाधीवरती डोकं ठेवलेलं होतं. ठेवल्याबरोबर 14 टाळकरी महाराजांच्या एका बाजूला उभे होते. उभे असल्यावरती आळंदीतल्या लोकांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या टाळकऱ्यांना सांगितलं की अरे ज्यांच्या अभंग 13 दिवस पांडुरंग परमात्म्याने इंद्रायणीमध्ये धरून ठेवलेले होते, 13 दिवसांनी अभूतपूर्व चमत्कार घडला. अभंग कोरड्याची कोरडे वरती आले. असे महान संत जर आमच्या माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवत असेल तर आज काहीही झालं तर श्रीमंत माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आहे. या समाधीच्या दिवशी मात्र आम्हाला आमच्या माऊलींचा महिमा आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या तोंडून मात्र ऐकायचा आहे. असं आळंदी गावातील लोकांनी मात्र त्या शिवबा कासारला सांगितल्याबरोबर आमच्या 14 टाळकऱ्यांनी लगेच जगद्गुरु तुकोबरायांना हलवलं तरी मात्र जगद्गुरु तुकोबराय उठायला तयार नव्हते. आता जगद्गुरु तुकोबरायांना मात्र झालं काय, जगद्गुरु तुकोबराय हालतही नव्हते, बोलतही नव्हते आणि चालतही नव्हते. जसं समाधीवरती डोकं ठेवलं तसंच डोकं मात्र टेकून ते खाली बसले, मात्र उठतही नव्हते. 10 मिनिटे गेली, 15 मिनिटे गेली. पुन्हा आळंदीतले लोक मात्र त्यांच्या 14 टाळकऱ्यांना म्हणतात की रे तुमच्या महाराज
महाराजांना नेमकं झालं काय? आज माऊलींचं एवढा संजीवन समाधी सोहळा आहे, माऊलींचा महिमा आम्हाला जगद्गुरु तुकोबरा यांच्या तोंडून ऐकायचा आहे. काहीही करा, मात्र तुमच्या महाराजांना मात्र अजून पुन्हा हलवा. पुन्हा मात्र जगद्गुरु तुकोबरायांना हलवण्यात आलं. आता मात्र जगद्गुरु तुकोबराय शुद्धीवरती आले. शुद्धीवरती आल्याबरोबर एका टाळकऱ्याने सांगितलं की जगद्गुरु तुकोबराया, माऊलींचा महिमा मात्र या लोकांना तुमच्या तोंडून ऐकायचा आहे. जगद्गुरु तुकोबरायांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, कारण संतांचा महिमा लोकांना ऐकायचा होता आणि संतांचा महिमा लोकांना सांगणं हा जगद्गुरु तुकोबरायांचा सर्वात आवडीचा विषय होता. पण तरी सुद्धा ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबराय बोलायला लागले, बोलल्याबरोबर जगद्गुरु तुकोबरायच्या तोंडून मात्र शब्दच निघत नव्हते. पुन्हा जगद्गुरु तुकोबरायांनी समाधीवरती डोकं ठेवलं. असं एकदा नाही, दोनदा नाही, 5-6 वेळेस मात्र असंच झालं. आता बघा, जगद्गुरु तुकोबरायांना अशी अवस्था प्राप्त झाली, अशी तुम्हाला आम्हाला आजही आळंदीला गेल्यावरती होईल का हो? काही न होते, काही न होत नाही. परंतु बघा, अशी अवस्था त्या काळी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना प्राप्त झाली. आणि याचं वर्णन माऊली ज्ञानेश्वरी मध्ये करतात आणि सांगतात की अरे, अशी अवस्था हजारामध्ये एकाच लोकांना प्राप्त होते. आणि माऊली म्हणतात की संती वसविला ठावो, संतोषासी सहावो, मना होय उत्साहो धैर्याचा. म्हणजे माऊली म्हणतात की हजारो लोकांमध्ये अशी अवस्था फक्त एकाच जणाला प्राप्त होते. बघा, काही ठिकाणी अशा जागा असतात महिला मंडळ, त्या ठिकाणी गेल्यावर माणसाचं मन समाधानी होतं, शांत होतं. आणि काही ठिकाणी जागा अशा असतात की त्या ठिकाणी माणसाला 1 मिनिट सुद्धा बसवत नाही. आणि काही जागा अशा असतात की त्या ठिकाणी जर एखादा चोर चोरी करण्याकरता आला तर चोरी करायचं भान सुद्धा विसरून जातो. त्या जागा मात्र संत महात्म्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या असतात. मग पुन्हा जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी समाधीवरती डोकं ठेवलं आणि 14 टाळकऱ्यांनी पुन्हा महाराजांना हलवण्याचा प्रयत्न केला. हलवण्याचा प्रयत्न केल्याबरोबर जगद्गुरु तुकोबराय उठून बसले. उठून बसल्याबरोबर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. ते शब्द म्हणजे नेमकी कोणते होते? अभंगाचं पहिलं. काय वाणू आता न पुरे हे वाणी, 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 काय वाणू आता न पुरे हे वाणी.
मस्तक चरणी ठेवीतसे. बघा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या तोंडून शब्द फुटावे आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणायचं की अरे माझ्या वाणीला आता माझ्याकडे शब्दही राहिले नाही की माऊलींचा महिमा मात्र मी काय गुणगान करू. त्याच्याही पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबराय सांगतात की रे माझ्या माऊलींकरता माझ्याकडे शब्द राहिलेले नाही. उगाचच कोणतेही शब्द वायफळ बडबड करायची आणि माझ्या माऊलींची उंची कमी करायची हे मात्र माझ्याकडून शक्य होणार नाही. म्हणून मी आता काय करणार आहे की त्यांच्या पायी मात्र नतमस्तक होणार आहे. कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली मनवुनी ठेविली पायी डोई. अरे असे म्हणजे बघा की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की वायफळ शब्द वापरायचे आणि एवढ्या मोठ्या महान माऊलींची उंची त्या ठिकाणी कमी करायची. एवढं करण्यापेक्षा तुम्ही फक्त त्यांच्या पायावरती नतमस्तक व्हा. कारण संत महात्मे इतके मोठे आहे की त्यांच्या पायावरती फक्त डोकं जरी टेकवलं ना तर आपलं नशीब बदलण्याची ताकद मात्र त्यांच्यामध्ये आहे. कारण संत महात्म्यांचं वर्णन मात्र माझ्याच्याने शक्य नाही. कारण बऱ्याच जणांनी संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. नवे पांडुरंग परमात्म्याने सुद्धा प्रयत्न केला. देव सुद्धा अडचणीत आले संत महात्म्यांचं वर्णन करण्याकरता. तेव्हा तुम्ही आम्ही सामान्य मनुष्य आहोत. तुम्हाला संतांचं वर्णन जाऊ द्या परंतु आम्हाला संत कळणं सुद्धा फार अवघड आहे. म्हणून आपल्या घरी जर एखादा भिकारी आला एखादा साधू बोंधू आला तर मात्र आपण त्याला दान केलं पाहिजे. कारण जीवन जगत असताना भगवान परमात्मा 3 वेळा तुम्हाला आम्हाला भेट देत असतो परंतु त्याच्या असली रूपामध्ये देईल का हो नाही. तो कशाच्या रूपामध्ये येईल कोणाच्या रूपामध्ये येईल हे मात्र सांगता येणार नाही. म्हणूनच संत महात्मे म्हणतात की अरे तुम्ही याच्या त्याच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही संतांची संगत धरा. कारण संत फार मोठे आहेत त्यांच्या पायावरती डोकं ठेवा. परंतु आजच्या कलियुगामधली लोक काय करतात संतांच्या पायावरती डोकं जाऊ द्या परंतु आपण आजकाल कुणाच्याही पायावरती डोकं ठेवतो कुणाचीही भक्ती करतो कुणाचीही सेवा करतो. एके ठिकाणी फार सुंदर वर्णन आहे. सोडून या खऱ्या देवा करीती मासोबाची सेवा करीती मासोबाची सेवा करीती मासोबाची सेवा. संत महात्मे म्हणतात की रे याची त्याची सेवा करण्यापेक्षा संतांची करा देवाची करा. याची त्याची संगत धरण्यापेक्षा संतांची धरा देवाची करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी 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 बनेगी. बघा संत महात्मे म्हणतात की रे तुम्ही संतांची संगत धरा. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आजच्या कलियुगातील लोक मात्र कुणाचीही संगत करतात. एक गोड वाक्य सांगते बघा महिला मंडळ आपण कुणाचीही संगत करतो जोपर्यंत आपल्या जवळ पैसा आहे तोपर्यंत 4 लोक आपल्या पायातली चप्पल सुद्धा उचलतात आणि एकदा का आपल्या जवळचा पैसा संपला तर आपल्या गावठी भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला कुत्र सुद्धा विचारत नाही. म्हणून लोक किंमत देतात ती पैशाला देतात आणि आपण संगत धरतो ती मोठ्या माणसांची संगत धरतो. असं कधीच करू नका. मोठ्यांची धरू नका छोट्यांची धरू नका. देवावरती विश्वास ठेवा. तो देव पाहिजे ते तू सुद्धा तुम्हाला द्यायला तयार आहे. कारण आपण जर एखाद्या माणसांची जर संगत धरली चांगल्याची धरली तर माणूस सुधारणार आहे आणि वाईटाची जर धरली तर माणूस बिघडणार सुद्धा आहे. आता बघा गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं एक प्रमाण आहे.
आम्ही बिघडलो आणि तुम्ही सुद्धा बिघडा. बरोबर आहे. आता या प्रमाणाचा अर्थ जर बघायला गेलो तर जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात हो, आम्ही पण बिघडलो आणि तुम्ही पण बिघडा असं म्हणतात का? नाही. तर जगद्गुरु तुकोबरायनं असं सांगायचं आहे, आम्ही पण घडलो आणि तुम्ही सुद्धा घडा. म्हणजे संतांची संगत धरा, आमची संगत धरा, जीवनाचं कल्याण होईल. आता आठवलं म्हणून सुंदर एक उदाहरण सांगते का? माणसाने वाईटाची संगत कधीच करू नये. जर वाईटाची संगत केली तर फजिती आपली कशी होते, सुंदर गोड उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक मनुष्य आणि त्या मनुष्याने मात्र एका दारू पिणाऱ्या मनुष्याची संगत केली. संगत अशी केली की 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, तो रोज त्या माणसा मागे फिरायचा आणि हा दारू पिणारा मनुष्य रोज त्याच्या पाया पडायचा आणि म्हणायचा की अरे मी थोडीशी घेतो पण तुला सुद्धा घ्यावी लागेल. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, हा मनुष्य मात्र त्याचा ऐकत नव्हता. पण रोज त्याच्या संगतीमध्ये असल्यामुळं एक ना एक दिवस मात्र त्याला थोडीशी घ्यावी लागली आणि लागल्याबरोबर असं झालं, आता त्याला मात्र कधी सवय नाही. त्याने इतकी दिली आणि याला सुद्धा मात्र त्याची सवय नसल्यामुळं त्याला सुद्धा ती जड पडली आणि जड पडल्याबरोबर तो घरी आला. आता घरी आल्यामुळे तो नशेमध्ये होता. नशेमध्येच त्याच्या बायकोला म्हणतो की अगं मी जर बंद झालं, इथून बंद झालं, चालू आहे का? ढालम ढालम बघा, हा घरी येतो आणि घरी आल्याबरोबर त्याच्या बायकोला म्हणतो की अगं मी जर या भारताचा पंतप्रधान झाला असताना तर संपूर्ण भारतच बदलून टाकला असता. कुणाला म्हणतो? त्याच्या बायकोला म्हणतो. त्याची बायको एकदा वाक्य ऐकते, सोडून देते. हा पुन्हा त्याच्या बायकोला म्हणतो की अगं मी जर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो ना तर संपूर्ण महाराष्ट्र बदलून टाकला असता. त्याची बायको त्याला म्हणते की हो, तर महाराष्ट्र बदलण्यापेक्षा आधी स्वतःच्या पायातली चप्पल बदला, कारण सकाळपासून एक माझी आणि एक तुमचीच घालून फिरताय. म्हणजे बघा, त्याला संगत कुणाची लागली? वाईटाची संगत लागल्यामुळे त्याला मात्र त्याची अशी फजिती भोगावी लागली. म्हणूनच संत महात्मे म्हणतात की रे तुम्हाला संगत धरायची असेल तर चांगल्याची धरा, वाईटाची धरू नका. कारण संत महात्मे फार मोठे आहे आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की किती मोठे आहे. तर मी फक्त माझ्या दुबळ्या वाणीने सांगतो की संत महात्मे इतके मोठे आहे का संतांची तुलना मी फक्त एका परिसाबरोबर करतो. आता परीस माहितीये का? महिला मंडळ नाही माहित, बरोबर. आता मला सांगा, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मौल्यवान धातू कोणता आहे हो? इकडे पण सोनच आहे का? आमच्याकडे पण सोनच आहे. मला वाटलं इथे जरा थोडा कमी भाव असेल तर आपण सुद्धा घेऊन, पण तसं काही नाही. जगामध्ये सर्वात मौल्यवान धातू कोणता आहे? सोनं आहे. जर जगामध्ये सर्वात मौल्यवान धातू जर सोनं आहे तर परीस हा सोन्याचा बाप आहे. मग परीसाची किंमत किती राहील हो? सांगता येत नाही. इतका मोठा तो परीस, परंतु इतका मोठा परीस असून सुद्धा परीसाला कुठलाच अहंकार नाही, कुठलाच गर्व नाही. कारण परीस हा असा दगड आहे की तो जर एखाद्या लोखंडाला जर स्पर्श केला तर त्याचं लगेच सोनं होऊन जातं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की अरे मी संतांची तुलना फक्त एका परिसाबरोबर केली. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये जर आपण गेलं तर आपल्या जीवनाचं सुद्धा काय होणार आहे? सोनच त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की थोरी वसांडिली आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडासी. संत महात्मे म्हणतात की अरे संतांची तुलना मी फक्त परिसाबरोबर केली, कारण परीस हा असा धातू आहे की जग त्या ठिकाणी लोखंडाचं सोनं करतो. मग तुम्ही जरी संतांच्या संगतीत गेले तर तुमच्या जीवनाचं सुद्धा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. इतके संत महात्मे मोठे आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबराय सांगतात की रे
एवढे मोठे संत महात्मे असून सुद्धा या संत महात्म्यांना कुठलाच गर्व नाही, कुठलाच अहंकार नाही. तो अहंकार आणि तो गर्व सुद्धा माणसाने या जीवनामध्ये करायचा नाही. कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार गेला तुका म्हणे तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. हे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. बघा संत महात्मे म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे बघा, तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की रे, या जीवनामध्ये माणसाने अहंकार किंवा गर्व सुद्धा माणसाने कधीच करायचा नाही. येऊ द्या परत लोकांनी म्हणायला नको, ताईंच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा बरोबर आहे ना. बरे बघा, तर असो, तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अरे अहंकार करू नका, गर्व करू नका, संतांची संग धरा. कारण संत महात्मे या जगतामध्ये तुमचं आमचं कल्याण करता आलेले आहेत. कारण या कलियुगामध्ये जी काही लोक बुडत चाललेली आहे, या बुडत चाललेल्या लोकांचा संत महात्म्यांना कळवळा आला. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत महात्म्यांना आपला कळवळा आला आणि आपलं कल्याण करण्याकरता मात्र या ठिकाणी संत महात्मे आलेले आहेत. एवढंच नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन सांगते, संत महात्मे आपलंही कल्याण करता आलेले आहेत. आणि या ठिकाणी देवाला आणावं लागतं म्हणून संत महात्म्यांनी सुद्धा काय केलं की वसिष्ठ मुनींच्या शब्दाखातर देव या जगामध्ये एक ना एक दिवस स्त्री सुद्धा झाले. स्त्रीच्या रूपामध्ये सुद्धा आमचा भगवान परमात्मा आला. कारण आमचा देव फार आळशी आहे. महिला मंडळ संत स्वतःहून येतात आणि देव कधीच येत नाही, देवाला बोलवूनच आणावं. अनिलाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदास. अनिलाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी. अनिलाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदास. बघा, भक्तांच्या शब्दा खातर नवे भक्तांनी जर देवाला वचन दिलं, तर हे वचन पाळण्याकरता सुद्धा आमचा भगवान परमात्मा या जगामध्ये स्त्रीचं रूप घेऊन आले. आणि भस्मसुराच्या ताब्यातून वाचवण्याकरता भगवान शंकरांनी मोहिनीचं रूप घेतलं आणि आपल्या जगासमोर प्रगट झाले. कसं प्रगट झाले? ये गंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा सपड वाजला, अंबाबाई ग तुझा सपड वाजला. अंबाबाई तुझा
संताच्या प्रेमा खातर आग्रा खातर देवाला एक ना एक दिवस स्त्री म्हणावं लागलं, स्त्री बनून मात्र या जगामध्ये यावं लागलं. आणि एवढंही जाऊ द्या, जर संत महात्म्यांच्या प्रेमा खातर जर देवाला स्त्री म्हणून यावं लागलं तर संत महात्मे किती मोठे असतील सांगते येते का? नाही. कारण तुम्हाला सांगते बघा, 13 वेळा यमाला फसून 1400 वर्ष जगणारे कोणते? चांगदेव महाराज, की 13 वेळा यमाला फसवलं, 1400 वर्ष जगले. हेच चांगदेव महाराज ज्या वेळेस आमच्या माऊलींना पत्र पाठवायचं, पत्र पाठवत असताना आशीर्वाद लिहावा तर वयाने कसे आहेत? लहान आहेत. आणि नमस्कार लिहावा तर काय पाहिजे? बरोबरी पाहिजे. कारण चांगदेव महाराज कसे होते की त्यांच्या दाढीचे केस आणि डोक्याचे केस जर चालायला लागले तर संपूर्ण रस्ता झाडत चालायचे. इतके आमचे मोठे चांगदेव महाराज की हे सुद्धा संतांचं वर्णन करताना अडचणीत आले. आणि अडचणीत येऊन सुद्धा 1400 वर्ष जगून चांगदेव महाराजांनी गुरु कुणाला केलं? चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि ज्या वेळेस चांगदेव महाराजांनी माझ्या चिमुरड्या मुक्ताईला गुरु करावं तर माझ्या चिमुरडीचं वय सुद्धा किती असेल? माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू. चांगदेव योगियाने तिसे मानिले गुरु. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू. चांगदेव योगियाने तिसे मानिले गुरु. बघा, 1400 वर्ष जगून 10 वर्षाच्या माझ्या मुक्ताईला गुरु करून घ्यावं, इतके संत महात्मे मोठे आहे. अजून सुद्धा मात्र सांगण्यासारखं फार आहे. असो आपल्याकडे वेळ नाही, परंतु तुम्हाला एवढंच सांगते की ज्या वेळेस संत महात्मे जगाचं कल्याण करता या ठिकाणी आलेले आहेत तर संत महात्मे जे सांगतात तेवढं मात्र आपण ऐकलं पाहिजे. देवाने जेवढं दिलं त्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. उगीच जास्तीची जर अपेक्षा केली महिला मंडळ तर आपल्याला आयुष्यभर दुःख भोगावं लागणार आहे. आता जाता जाता आपलं कीर्तन आहे म्हणून आपल्या करता सांगते बघा, गळ्यामध्ये कितीही सोनं नाणं घाला महिला मंडळ, सोनं नाणं अंगठार दाखवल्याशिवाय राहत नाही. गळ्यामध्ये सोनं नाणं घालण्यापेक्षा ते सोनं नाणं कुठपर्यंत आहे हो? जोपर्यंत आपण चालतो बोलतो, जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत सोनं नाणं कुणाचे? आपले. बरोबर आहे. आणि एकदा का आपले डोळे झाकले की आपल्या नाकामध्ये मुरणी सुद्धा राहत नाही. सगळं कोण काढून घेतं? घरची पाठीमागची मंडळी काढून घेतात. म्हणून तुम्हाला सांगणं फक्त एवढंच आहे, सोनं घालू नका असं मी म्हणत नाही. घाला, पण तेवढ्या पुरतं तेवढं घाला. परंतु सोन्याबरोबर पवित्र अशी तुळशीची माळ सुद्धा गळ्यामध्ये घाला. आपण मेल्यानंतर ती माळ काढायची कोणाची हिंमत होईल का हो? नाही. ती माळच फक्त आपल्या सोबत येणार आहे. म्हणून आपल्या गळ्यामध्ये सुद्धा पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. जेवढं भगवंताने दिलंय त्यामध्येच समाधानी राहिलं पाहिजे. कारण आमच्या महिला मंडळांचं असं आहे की आमच्या महिला मंडळांची अपेक्षा मात्र कधीच संपत नाही. आता आपल्याला जर विचारलं ना की काय रे बाबा हा बंगला कुणाचा आहे, तो म्हणतो माझा आहे. बंगला समोरची गाडी कुणाची आहे, तो म्हणतो माझी आहे. गाडीवरचा ड्रायव्हर कुणाचा आहे, तो म्हणतो माझा आहे. परंतु त्याच मनुष्याला विचारा की काय रे बाबा हा गावातला देव कुणाचा आहे, तो म्हणतो आमच्या गावचा आहे. म्हणजे बघा, गाडी बंगला पैसा धन संपत्ती याला मनुष्य माझं माझं म्हणतो. आजकाल देवाला माझं त्या ठिकाणी कोणीच म्हणत नाही. म्हणून जेवढं देवाने दिलेलं आहे त्यामध्येच समाधानी राहा. जास्तीची अपेक्षा केली तर आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे. आठवलं म्हणून शेवटचं उदाहरण सांगणार आहे आणि चिंतनाला पूर्णविराम देणार आहे. ऐका. महिला मंडळ, एका गावामध्ये 2 मैत्रिणी होत्या. आता जेवढे प्रश्न विचारणार आहे तेवढ्यांची फक्त मला उत्तर द्या. आता एका गावामध्ये 2 मैत्रिणी होत्या. बालपणीच्या मैत्रिणी होत्या. पहिलीपासून ते कॉलेज पर्यंत शाळेत जायच्या, एकत्र जेवायच्या, एकत्र झोपायच्या, सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या. इतक्या जिगरी मैत्रिणी होत्या. उपवर झाल्या. उपवर झाल्यानंतर आई वडिलांनी ठरवलं की अरे आता मुलींचा विवाह करायचा आहे. परंतु बालपणीच्या इतक्या जिगरी मैत्रिणी आहे, आता आपण एक काम करू, दोन्हीचा विवाह करू. पण दोन्ही सुद्धा आपण कशा द्यायच्या?
एकाच घरामध्ये द्यायच्या. कालांतराने दोघींना वधूवर बघण्यात आला. दोन्हीचे विवाह झाले. दोघी जणी एकाच घरात देण्यात आल्या. आता मला सांगा महिला मंडळ, एकाच घरात दिल्यानंतर त्या कोण झाल्या? जावा झाल्या. बरोबर. जावा जावांचं जमत इकडं नाही जमत का? आमच्याकडेही नाही जमत. बरोबर. मग त्या दोन्ही सुद्धा जावा झाल्या. त्यांचं मात्र जमत नव्हतं. मग त्या दोघींनी विचार केला की अगं, बालपणीच्या आपण मैत्रिणी आहोत, कधी भांडलो नाही, कधी काहीच नाही, आणि 2 दिवसात लग्न करून एकाच घरात आलो तर एक दिवसही भांडल्याशिवाय राहत नाही. आता आपण असं करायचं, बाजूला राहायचं, लांब राहायचं. कारण लांब राहिलं का प्रेम राहतं, जवळच्या माणसांची किंमत राहत नाही. बरोबर आहे ना? प्रत्येकाला अनुभव आहे का? महिला मंडळ हसताय म्हणजे त्यांना बोललेलं पटतंय. अनुभव आहे का तुमच्या जीवनामध्ये? असेलही, पण आपण कीर्तनाच्या शेवटी बोलू. बरोबर. बघा, मग या दोघींचं सुद्धा जमत नव्हतं. लांब राहिल्या. बरोबर बरेच दिवस गेले. कालांतराने दोघींना पुत्रप्राप्ती सुद्धा झाली, संतान झाली. परंतु यामध्ये असं झालं का एकीला 2 मुलं झाली आणि एकीला 4 मुलं झाली. आता दोन्हीची मुलं शाळेत जाऊ लागले. शाळेत गेल्याबरोबर पूर्वीचा काळ असा होता की शाळेतल्या मुलांना तांदूळ वाटायचे ना? इकडे वाटायचे का? मी जेव्हा शाळेत जायचे त्यावेळेस मला सुद्धा मिळायचे. मग त्यांच्या सुद्धा मुलांना तांदूळ वाटप होती. मग त्या मुलांच्या शिक्षकांनी सांगितलं की मुलांना, उद्या आपल्या शाळेमध्ये तांदूळ वाटप आहे. काहीही झालं तरी तांदळाच्या पिशव्या घेण्याकरता पाल्यांनी मात्र पालकांना किंवा आईला मात्र बरोबर आणायचं आहे. मुलं घरी आले. घरी आल्याबरोबर आईला सांगतात की आई, अगं उद्या आमच्या शाळेमध्ये तांदूळ वाटप आहे, काहीही झालं तरी तुला तांदळाच्या पिशव्या घेण्याकरता यावं लागेल. सांगितल्याबरोबर दुसऱ्या दिवशी ही मुलं घेऊन आणि त्या दोघी जणी शाळेत गेल्या. शाळेत गेल्याबरोबर शिक्षकांनी तांदळाच्या पिशव्या दिल्या. आता शासनाचा नियम असा होता, एका मुलाला 2 पिशव्या. बरोबर. मग महिला मंडळ मला सांगा, जिला 2 मुलं होती तिला किती भेटायला पाहिजे? 4. बरोबर. आणि जिला 4 पाहिजे तिला किती? 8. बरोबर. त्या 8 घेतल्या आणि 4 घेतल्या. दोघींनी पिशव्या घेतल्या. घरचा रस्ता धरल्याबरोबर एक होती अडाणी, तिला कमी पिशव्या मिळाल्या होत्या. ती लगेच तिच्या मैत्रीला म्हणते की अगं, आपलं शासन खूप भेदभाव करत आहे, आपल्या शासनावरती काहीतरी कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे. बघ ना, तुला 8 पिशव्या दिल्या आणि मला शासनाने फक्त 4च दिल्या. आता ती होती शिकलेली. ती लगेच तिच्या मैत्रिणीला म्हणते की अगं, तुला काही डोकं आहे का? शासनाचा नियम असा आहे की एका मुलाला 2 पिशव्या आहे. तुला 2 मुलं आहे म्हणून तुला 4 पिशव्या मिळाल्या. मला 4 मुलं आहेत म्हणून मला 8 पिशव्या मिळाल्या. असं ऐकल्याबरोबर तिची मैत्रीण तिला म्हणते की अगं, आपलं सरकार लय मस्त, सरकारचे तांदूळ लय स्वस्त, आणि असं जर मला आधीच माहित असतं तर मी ऑपरेशनच केलं नसतं. विठाल असो. दृष्टांत संपला. सांगायचं फक्त एवढंच होतं, जास्तीची अपेक्षा करू नका. जेवढं भगवंताने दिलं त्यामध्ये समाधानी राहा. ठेविले अनंती तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जेवढं भगवंताने दिले त्यामध्ये समाधानी राहा आणि वेळोवेळी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला भगवान परमात्म्याचं 2 मिनिटं भजन करायचं आहे. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करायचे आहे. करा लवकर महिला मंडळ. ज्यांना हात दिले त्यांनी करा, ज्यांना नसतील दिले त्यांनी नका करू. बघा, विठोबा रखुमाई, 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 विठोबा सगळ्यांकडे घड्याळ आणि मोबाईल आहे का? मला सांगा किती वाजले? 9:45. बरोबर आहे. 11ला किती मिनिटं बाकी आहे?
10-15 बरोबर. आता मला सांगा महिला मंडळ, आपल्या गावामध्ये कीर्तन होतात, प्रवचन होतात. प्रवचन किती तास असतो? 1 तास बरोबर. कीर्तन 2 तास. पिक्चर आणि तमाशा रात्रभर. आपलं काय आहे? कीर्तन 2 तासाच्या वरती मी जास्त वेळ घेणार नाहीये महिला मंडळ. परंतु आज या ठिकाणी आयोजन नियोजन इतकं सुंदर आहे, वातावरण निर्मिती सुद्धा इतकी सुंदर झालेली आहे. कधी 11 वाजले मला सुद्धा कळालं नाही. परंतु अजून सांगते की 2 वाजेपर्यंत जरी या ठिकाणी मी कीर्तन केलं तरी सुद्धा मात्र तुम्हाला झोप लागणार नाही. तुम्हीच नाही म्हणताय, मागच्या महिलांनी खाली माना घातले लगेच. महिला मंडळ बोला, झोप लागणार करायचं का? मग आहे तयारी नक्की? पुढच्या वर्षी बघा. असो, उरलेल्या 10-15 मिनिटांमध्ये जे काही सांगणार आहे ते अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं आहे महिला मंडळ. तर बघा, या ठिकाणी हा विषय घेतल्याशिवाय मी माझ्या कीर्तनाला कधीच पूर्ण विराम देत नाही. आणि ते सांगणं सुद्धा कलियुगातल्या लोकांना आज फार महत्वाचं वाटत आहे. कारण महिला मंडळ, तुम्हाला जर संस्कार करायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती जसे संस्कार माझ्या जिजामातेने केले तसे संस्कार मात्र आपल्या मुलाबाळांवरती करा. आपल्या पोटी सुद्धा छत्रपती शिवाजीराजे जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हाला सांगते, आपल्या गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ, आपल्या कपाळावरचा कुंकू, आपल्या अंगणातील तुळस जर आज ज्यांच्यामुळे स्थित आहे, ही सर्वांची पुण्याई असेल, हे सर्वांचं श्रेय जात असेल तर फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जर या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला नसता तर आज या ठिकाणी मी तुमच्या समोर कीर्तन केलं नसतं आणि तुम्ही माझं कीर्तनही श्रवण केलं नसतं. आज फक्त राजांमुळे आपल्याला स्वराज्य भेटलेलं आहे, राजांमुळे मात्र आपल्याला आपला हक्क भेटलेला आहे. म्हणून या राजांचं गुणगान करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण माझ्या राजांनी काय केलं? हर हर महादेव नावाचा वारा सुटला आणि मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला. शिवबा, तुम्ही अजून फक्त 10 वर्ष जगला असतात ना तर या मुघलांनी सुद्धा आपल्या कपाळावरती भगवाच लावला असता, भगवाच लावला असता, भगवाच लावला असता. आज काय झालं? आज आमच्या घरासमोरची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसे आळशी झाली. आज काय झालं? आज आमच्या घरासमोरचा सडा गेला आणि आमच्या घरात राडा झाला. एक्सक्यूज मी, मेरा दिल तेरे पास फिदा रे अशी म्हणणारी तरुण मुलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण व्हायला लागलेली आहेत. याला एकमेव कारण जर असेल महिला मंडळ, आपल्या करता खास सांगते, संस्कार करायचे असतील तर चांगले करा. या वयामध्ये मात्र आपण संस्कार केले पाहिजे. कारण 9 महिने 9 दिवस आपण आपल्या उदरामध्ये मुलांना वाढवतो. वाढवल्याबरोबर आपण जे काही कृत्य करतो तसे संस्कार मात्र आपल्या गर्भावरती घडत असतात आणि तेच क्रिया मात्र जन्माला आले की मुलं करतात. म्हणून आपण सुद्धा आपल्यावरही संस्कार नावाची गोष्ट पाहिजे. आपल्यावरती जर संस्कार चांगले असतील तर आपल्या पोटी सुद्धा येणारे मुलं बाळ सुद्धा संस्कारीच निघणार आहे. असंच एका गावामध्ये राजांविषयी बोलत होते आणि तेथील एका माणसाने मला प्रश्न विचारला की ताई, तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? आम्हाला सांगा तरी, तुमचे राजे मात्र होते तरी कोण? तर महिला मंडळ, कान उघडे ठेवू नाही का? आपले महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी राजे म्हणजे कोण होते? विजय सारखी तलवार चालवून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर बावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असं एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा,
5 मिनिटं का होईना आमच्या राजांचं गुणगान करणं आज या ठिकाणी फार महत्वाचं होतं. कारण तुम्हाला सांगते, जिजा मातेच्या पोटी छत्रपती शिवाजी राजांसारखा हिरा त्या ठिकाणी जन्माला आला. किसी के पेट में सांप पैदा होता था, किसी के पेट में पाप पैदा होता था, लेकिन जिजाऊ एक ऐसी माँ थी जिनके पेट में बापों का बाप शिवाजी पैदा हुआ था. आणि छत्रपती शिवाजी राजांसारखे संस्कार सुद्धा आपल्या मुलाबाळांवरती खाप करणं फार गरजेचं आहे. अजून पुढचं सांगते बघा, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो माझ्या जिजाऊचा शिवबा झाला. म्हणून महिला मंडळ छत्रपती शिवाजी राजा या ठिकाणी पुन्हा या महाराष्ट्रामध्ये होणं शक्य नाही, पण त्यांच्यासारखे संस्कार करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. कारण छत्रपती शिवाजी राजांच्या आपल्यावरती फार त्या ठिकाणी कष्ट आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान जर केलं नाही तर मी या ठिकाणी कधीच कीर्तन संपत नाही. असो, यथामती यथा अवकाश अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 तास आपले आज या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. बघा, तुम्ही माझ्या समोर जी काही श्रोती मंडळी बसलेली आहे, तुमच्या सर्वांपेक्षा वयानं ज्ञानानं लहान आहे. चुकलं असेल तर बुद्धीचे दोष समजून परत करा. तुमची मुलगी तुमची बहीण समजून पदरामध्ये घ्या. जे काही चांगलं असेल ते माझ्या भगवंताची माझ्यावरती असलेली कृपा, आणि जे काही चांगलं असेल ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. असं एका कीर्तनामध्ये सांगितलं आणि एक जण साऊंडच घेऊन गेला. असं काही करू नका. जे कीर्तनात चांगलं वाटलेलं असेल ते मात्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, पुन्हा एकदा सर्वांचीच मनापासून आभार मानते. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. चुकून जर कुणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी त्या ठिकाणी व्यक्त करते. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम. बरं म्हणा. माग सरजापूर
हरिभक्तपरायण आनंद महाराज शिंदे, पुढे म्हणतील माघारी जामवंत महाराज मृदंगमणी. तोरी बसंडीले आपुल्या परीसे तोरी बसंडीले आपुल्या परीसे तोरी बसंडीले आपुल्या परीसे तोरी बसंडीले आवाज थोडी बसांडीले आपुल्या परीसे थोडी बसांडीले आपुल्या परीसे थोडी बसांडीले आपुल्या सायासे थोडी बसांडीले आपुल्या परी से लेने से में लोखंडा से लेने से से में लोखंडा से लेने से वो कैसे लोखंडा से लेने वो लेने से वो कैसे कैसे लोखंडा सिना नैन सिम कैसे लोखंडा से
जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल